म्हणजे असं वाटत होतं की जेव्हा यांनी ट्राय केलं होतं 20व्या वर्षी 20-21 त्यांच्या कॉलेज लाईफमध्ये तेव्हाच त्यांनी जायला पाहिजे होतं. आता आमचं एज यांचं 45 माझं 40 म्हणजे असं वाटतं की आतापर्यंत खूप काही अचीव्ह केलं असतं. आता थोडे वर्ष कमी राहिले तर आता पुढे काय होईल बाबा एवढ्या वर्षामध्ये म्हणजे होईल का म्हणजे तेवढं आपण अर्ध्या आयुष्याचं आमचं निघून गेलं. असं तुम्ही कोण आलं ठरवणार आहे मला ते सांगा की अर्ध आयुष्य आणि आमचे सासरे कोरोनामध्ये वारले. ठीक आहे. आई एकट्याच राहते. यांचे जे मोठे भाऊ आहेत ते जरा प्रॉब्लेम आहे त्यांच्यामध्ये ते मला मेंटली सगळं मान्य आहे. ठीक आहे मला सगळं मान्य आहे. तुमची मुलगी तुमचं लाईफ सेटल आहे 3 मजली आमची बिल्डिंग आहे. बाजूला मुलांचं हॉस्टेल आहे, वरती मुलींचं हॉस्टेल आहे, खाली पण 3 रूम मुलांचं दिलेलं आहे. ते आमच्या मोठ्या मुली बघतात. अख्खं जबाबदारी ती आईमुळे त्याच्या त्यांनी एकटं सांभाळणं नाही होणार. आणि ज्या आमच्या मोठ्या बहिणी आहेत त्या जरा हायपर आहे, त्या जरा कडक स्वभाव त्यांचं नाहीचं एवढं पटत नाही. ठीक आहे हे जे काही तुमचा आहे ते सगळं प्रॉब्लेम आमच्यावरच आहे. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही फायनान्शियली इथे किती स्ट्रॉंग आहात. तुम्हाला नाही वाटत तुमच्या मुलीला हायर एज्युकेशन युएस मध्ये करावं किंवा अब्रॉडला करावं. तुमचं लाईफस्टाईल तिथे अपग्रेड झाल्यावर तुम्ही तुमच्या सासूबाईंना तिकडे नाही घेऊन जाऊ शकत. एक 4-5 वर्ष कम्फर्ट झोन असतो आपला. काय असतो की आपण एक कम्फर्ट झोन बनवून घेतलाय. माझ्या मुलीची शाळा, माझं ऑफिस, नवरा घरी येणार, जेवणार, झोपणार, दुसऱ्या दिवशी परत नाईट शिफ्टला जाणार. मी बघते आज ते मला येऊन म्हणतात की मी झोपलो नाहीये. हे स्ट्रक्चर थोडंसं आपण चेंज केलं आणि कम्फर्ट झोन सोडला. वयची अटच नसते सेटल व्हायला. मी म्हणेन अजून 20 वर्ष आहे त्यांच्याकडे आणि डॉलरमध्ये कमावलं तर काय होईल. तुमचं स्टेटस नाही वाटलं. पण आपल्या माणसांपासून लांब जाऊ. आपले माणसं उलट जवळ येतील. आपले माणसं उलट जवळ येतील. त्यांचं स्वप्न तर पूर्ण होईल. तुमचं काय म्हणणं तुम्ही सांगा मला. तुम्हाला जायचंय की नाही. हा त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू जायचं. माझ्या तर मनात आहेच 100% म्हणजे त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू मला मान्य आहे. मी नाही डिनायच नाही करते. मी त्यांना कन्व्हिन्स पण नाही करते. मी त्यांना प्रॅक्टिकल रियालिटी सांगते की आज काळाची गरज आहे. अपॉर्च्युनिटीज मिळाली तर इथल्या 10 टाइम मल्टिप्लाइड तुम्हाला पैसे मिळतील. पैसे मिळाले तर तुमच्या मुलीची लाईफस्टाईल अपग्रेड होईल, तुमची लाईफस्टाईल अपग्रेड होईल, तुमच्या दिरांच्या औषधांचा वेगळा आपण काहीतरी इम्प्लिमेंट हायर करू शकतो. आईने जेवढे कष्ट केलं त्याच्यापेक्षा चांगलं लाईफस्टाईल देऊ शकतो. किंवा या ताबीजची पॉवर नाहीये की मी तुम्हाला जी काउन्सिलिंग केली ना ते सांगते. ताबीजमध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट्स टाकलेत, अभिमंत्रित करून टाकलेत. म्हणजे नुसतेच मंत्र यंत्रच नाही टाकले. खूप सारे इन्ग्रेडियंट्स अभिमंत्रित करून टाकलेत. पण ह्याच्यासोबत मला मेंटली पण सपोर्ट पाहिजे ना. त्यांना पाठवायचं म्हणून नाही पाठवायचं. आणि गेले 5-1 वर्ष जर त्यांनी तिकडे काढले तर ते तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाऊ शकतो. आणि तुम्ही स्ट्रॉंग लाग तुम्ही इथे राहून सगळं सांभाळाल. एवढा विचार नका करू. आणि कसं आहे की पुढे जाऊन मुलीचं शिक्षण वगैरे समजा आपण इथं राहिलो कमीत कमी तिचं वय जोपर्यंत होते तोपर्यंत माझ्या अंदाजे तिला 60, 70, 80 लाख रुपये ते 100% लागतील. हे आज लागतायत. हे आज त्यात लागतायत. कोटीच्या घराचं ऑफकोर्स मी माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण केलं. MS ला 1.5 करोड 2 करोड लागतात. तुम्हाला लोन मिळायला पण ऍबिलिटी पाहिजे ना तुमच्याकडे. काही असेट पण पाहिजे. बँकवाले कोणी एंटरटेन नाही करत. पैसे नसेल तर कोणीच एंटरटेन नाही करत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. पैसे असेल तर तुम्हाला नातेवाईकांपासून सगळे पैसे नसेल तर कोणी. आणि ते पैसे कमवण्यासाठी तुम्हाला कम्फर्ट झोन सोडावाच लागतो. सामदाम दंडभेद वापरावंच लागतात. आणि अर्धांगिरीने सपोर्ट नाही केला तर कसं पाहिजे. मग काय होतं माहिती का मग मी थोडंसं आता समजा 1-2-3 डॉक्युमेंट समजा गोळा केले तर परत मग चर्चा होती की हे काय चाललंय. मग परत गोष्टी घरी सांगायच्याच नाही. मी परत डाऊन होतो. सगळं झाल्यावर सांगायचं मी चाललोय तुम्ही येताय. साधारण 1-1.5 वर्षापूर्वी मी पूर्ण तयारी केली होती परीक्षेची. म्हणजे असं मला वाटत होतं की आता नेक्स्ट मंथला आपण परीक्षा द्यायची. आपला बराचसा अभ्यास झालेला आहे. तर तिथं मी परत डाऊन झालो तर आजपर्यंत डाऊनच आहे. म्हणजे परत माझी अशी इच्छा झाली नाही की परत अभ्यास करू. आणि तुमच्यावर पण खूप डिपेंड करतं तुम्ही कसं करणार. आता तुम्ही प्रॅक्टिकल रियालिटी सांगितलीच आहे. आज मी त्यांना प्रॅक्टिकल रियालिटी सांगितली की का गरज आहे कम्फर्ट झोन सोडायची. आता तुमचं काय म्हणतं ते सांगा. मी काही चुकीचं बोलली असेल आय एम सो सॉरी. पैसे तर लागतात पुढच्या करिअरला. पैसे लागणार
पण कधी कधी असं वाटतं की युएसलाच का जायला पाहिजे, म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या इंडियामध्ये country राहून तिला उच्च शिक्षण देऊ शकतो की आपण. हा तुम्ही देऊ शकता, पण त्याच्या उच्च शिक्षणासाठी पण त्यांनी एक अमाऊंट कोट केली आहे. एवढे अमाऊंट लागणारच. त्याच्यापेक्षा जास्त